मित्रांनो, आपली त्वचा फ्रेश आणि टवटवीत असेल तर आपले व्यक्तिमत्वही आणखीन खोलून दिसते। प्रत्येकाचीच इच्छा असते की त्यांची त्वचा सुंदर आणि लवचिक असावी, पण प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा प्रकार हा वेगळा असतो। त्यामध्ये काहींची त्वचा ही तेलकट असते तर काहींची कोरडी। ज्या लोकांची त्वचा तेलकट असते त्यांना त्वचेसंबंधी फार कमी समस्या येतात, पण ज्या लोकांची त्वचा ही कोरडी असते त्यांना आपल्या त्वचेची काळजी घेण्यात खूप समस्या येतात। कारण कोणतीही क्रीम किंवा मॉइश्चरायझर जास्त काळ त्यांच्या त्वचेवर टिकत नाही, कारण यामध्ये त्वचेची चमक कमी होऊन त्यामधून छोटे छोटे लेयर हे बाहेर येतात, जे आपल्या हातापायांवर आणि शरीराच्या कोणत्याही भागात ही सहजपणे दिसू लागतात। काही लोकांची त्वचा ही नेहमीप्रमाणे ड्राय असते तर काही लोकांमध्ये हा प्रॉब्लेम हिवाळ्यात झालेला आपल्याला पाहायला मिळतो। पण मित्रांनो, जोपर्यंत आपण आपली त्वचा ड्राय होण्याची कारण शोधत नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम येतच राहणार। त्यामुळे आज आपण 9 अशा गोष्टी जाणून घेऊ ज्या नियमितपणे फॉलो केल्या तर आपली त्वचा कधीही ड्राय होणार नाही। नंबर 1, दूध आणि पाण्याचा योग्य प्रमाणात वापर। मित्रांनो, तुम्ही सर्वजण हा विचार करत असाल की पाणी तर ठीक आहे, पण यामध्ये दूध कुठून आलं? तर मित्रांनो, स्किनचं ड्राय असणं हे शरीरात असलेल्या पाण्याच्या कमतरतेला आणि त्वचेत असलेल्या तेलाच्या कमतरतेला दर्शवत असतं। कारण आपल्या स्किनच्या खाली आणि रोम छिद्राच्या तळाशी तेल सोडणाऱ्या ग्रंथी असतात, ज्या आपल्या त्वचेला सुकण्यापासून वाचण्यासाठी तेल सोडत असतात। परंतु काही लोकांमध्ये या तेलाची निर्मिती खूपच कमी होते आणि हे वाढवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे दूध। कारण दुधामध्ये काही अशा प्रकारचे एन्झाइम्स असतात जे की आपल्या त्वचेमध्ये तेलाची निर्मिती करण्यास मदत करतात। त्यामुळे ज्या लोकांची त्वचा ही सतत कोरडी असते त्या लोकांनी दिवसभरात 7 ते 8 ग्लास पाणी आणि 1 ग्लास दूध नक्की पिले पाहिजे, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची कमतरता आणि त्वचेतील तेलाची कमतरता ही पूर्ण होईल। नंबर 2, मधाचा वापर करा। मित्रांनो, मधामध्ये अनेक असे घटक असतात जे त्वचेची नैसर्गिक आर्द्रता राखून ठेवण्याचे काम करतात। ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांच्यात या आर्द्रतेचे प्रमाण कमी असते। मग अशा वेळी मध लावल्याने त्यात असलेले घटक हे त्वचेचा ओलावा राखण्यास मदत करतात, ज्यामुळे आपली त्वचा मऊ, कोमल आणि निरोगी राहण्यास मदत मिळते। तसेच मधामध्ये काही अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या त्वचेवर होणारे संक्रमण आणि जखमा लवकर बऱ्या होतात। इतकंच नाही तर लहान वयात होणाऱ्या सुरकुत्या, व्रिंकल्स, बारीक रेषांच्या समस्या, काही वर्तुळे इत्यादींपासून मध हे त्वचेचे रक्षण करते। नियमित मधाचा वापर केल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या जसे की एक्झिमा, सोरायसिसची लक्षणे कमी होतात। त्याचबरोबर त्वचेला भाजणे, कापले जाणे, जखमा होणे या समस्या देखील मधाने लवकर बऱ्या होण्यास मदत मिळते। नंबर 3, जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नये। मित्रांनो, जास्त गरम पाणी हे आपल्या त्वचेतील ओलावा वाफेद्वारे बाहेर काढण्याचे काम करते, ज्यामुळे आपली त्वचा कोरडी पडू लागते व त्याला खाज सुटते। तसेच गरम पाणी त्वचेवर आढळणाऱ्या सीबम ऑइलला घालवण्याचे काम करते। याचबरोबर हे शरीरातील कोलेजनची पातळी सुद्धा विस्कळीत करते, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर वृद्धत्वाच्या रेषा दिसू लागतात। नंबर 4, साबण किंवा फेस वॉशचा वापर टाळावा। मित्रांनो, मार्केटमध्ये अवेलेबल असलेले बहुतेक साबण हे सोडियम आणि फॅटी ऍसिड पासून बनवलेले असतात। त्यामध्ये अल्कलाइन प्रॉपर्टीचे प्रमाण हे जास्त असते, जे आपल्या स्किनच्या ऍसिडिक प्रॉपर्टीच्या पूर्णपणे विरुद्ध असते। यामुळे होते असे की याच्या वापरानंतर आपली त्वचा ही आणखीनच कोरडी पडू लागते आणि त्यामुळे ज्या लोकांना ड्रायनेसचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी साबणाऐवजी लिक्विड बॉडी वॉशचा वापर केला पाहिजे। पण चेहऱ्यासाठी नेहमी पाण्याचा वापर करणे योग्य ठरते। नंबर 5, जास्त वेळ पाण्यात राहू नये। मित्रांनो, काही लोकांना सारखं तोंड धुण्याची किंवा पाण्यात राहण्याची सवय असते, पण जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही हे करणं टाळलं पाहिजे। कारण आपण जितके जास्त वेळ पाण्यात राहतो तितके जास्त नैसर्गिक तेल हे आपल्या शरीरातून बाहेर पडते। त्यामुळे आपल्या त्वचेचा कोरडेपणा हा आणखीनच वाढू लागतो। त्यामुळे आपण आंघोळ करताना 10 ते 15 मिनिटं आणि चेहरा धुण्यासाठी 1 ते 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ नाही लावला पाहिजे। नंबर 6, चेहऱ्याला जोरजोरात पुसू नये। मित्रांनो, काही लोक आंघोळ झाल्यानंतर अंगाला जोरजोरात पुसू लागतात, जे की एकदम चुकीचे आहे। कारण जर तुमची स्किन ड्राय असेल आणि तुम्ही तिला जोरजोरात रगडत असाल तर त्याच्यावर सुरकुत्या पडू लागतात आणि जास्त दबाव टाकल्याने त्वचेची वरची लेअर डॅमेज होऊन ती जास्त कोरडी दिसू लागते। त्यामुळे आपण हलक्या हातांनीच आपल्या अंगाला पुसले पाहिजे। नंबर 7, मॉइश्चरायझिंग। मित्रांनो, बहुतेक जणांना हेच माहिती नसते की मॉइश्चरायझिंग म्हणतात कशाला आणि याला का लावले जाते।
तर मॉइश्चरायझिंग हे आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवण्याचे काम करते, त्यामुळे याला प्रत्येक व्यक्तीने वापरले पाहिजे. याचा वापर हे हात पाय धुवून पुसल्यानंतर केला पाहिजे, कारण आपली स्किन थोडी ओले असल्यानंतर जर आपण त्याच्यावर मॉइश्चरायझर लावले तर ते योग्य प्रकारे आपल्या बॉडीमध्ये मुरून बसते, ज्यामुळे आपली स्किन ही पूर्णपणे हायड्रेट आणि फ्रेश दिसायला लागते. ड्राय स्किनवाल्या लोकांनी नेहमी ऑइल बेस आणि क्रीम बेस मॉइश्चरायझरचा वापर केला पाहिजे. जर तुमच्याकडे मॉइश्चरायझर नसेल तर तुम्ही एलोवेरा ऑइल किंवा खोबरे तेलाचा वापर करू शकता. नंबर 8, अल्कोहोल आणि कृत्रिम सुगंध प्रोडक्टचा वापर टाळा. मित्रांनो, अल्कोहोलमध्ये त्वचेतील ओलावा शोषण्याची प्रवृत्ती असते, ज्यामुळे ड्राय स्किन ही आणखीनच ड्राय होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फेस वॉश, मॉइश्चरायझर, बॉडी लोशन किंवा सनस्क्रीन या गोष्टी खरेदी करताना त्यात असणारे मटेरियल हे पाहिले पाहिजे आणि त्यानुसार आपल्या प्रोडक्टची निवड ही केली पाहिजे. आणि जर या गोष्टींमध्ये अल्कोहोल बेस्ड गोष्टींचा वापर जास्त केला असेल तर त्यांना वापरण्याचे टाळले पाहिजे. नंबर 9, योग्य आहार घ्या. मित्रांनो, आपण जे खातो त्याचा परिणाम हा आपले केस आणि आपल्या त्वचेवर आढळून येतो. त्यामुळे आपल्याला आपल्या आहारात योग्य पदार्थाची निवड करणे गरजेचे आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेले अन्न तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता. मित्रांनो, तुम्हालाही आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.